उन्हाळा स्पेशल रिफ्रेशिंग, शरीरातील उष्णता कमी करणारे, शरीरामध्ये थंडावा निर्माण करणारे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पचनासाठी सुलभ असणारे जलजीरा पुदिना सरबत आज आपण तयार केलेलं आहे। सगळ्या जिन्नस यामध्ये घरच्या उपलब्ध साहित्यातून आपण हे केलेले आहे, घरगुती उपलब्ध साहित्यातून अगदी चुटकीसरशी हे सरबत कसं तयार करायचं ते पाहूया। हाय, मी कविता। मी तुमच्यासाठी अशाच पद्धतीच्या घरच्या उपलब्ध साहित्यात नवनवीन रेसिपीज घेऊन येत असते, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे वर्षभर एकही रेसिपी मिस होणार नाही। आज आपण पुदिना जलजीरा सरबत तयार करणार आहोत। त्यासाठी आपल्याला जलजीरा मसाला तयार करण्यासाठी या ठिकाणी जिरं घेतलेलं आहे, साधारणतः 2 चमचे जिरं छान असं आपल्याला भाजून घ्यायचं। खूप जास्त वेळ लागत नाही, अगदी 1 मिनिटामध्ये जिरं छान असं भाजून तयार झालेलं आहे। लगेचच आपण ते एका डिशमध्ये काढून थंड करून घेणार आहोत। जिरं छान असं थंड झालेलं आहे, लगेचच आपल्याला ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि मिक्सरला ते दळून घ्यायचं। आता या ठिकाणी तुम्ही मिक्सरला अगोदर दळून न घेता देखील यामध्येच सगळे मसाले टाकून तुम्ही दळून घेतलं तरीही चालणार। या ठिकाणी जिरं अगोदर मी मिक्सरला दळून घेतलेलं आहे। आता यामध्ये काही मसाले ॲड करूया। त्यामध्ये पहिल्यांदा आपण टाकत आहोत काळं मीठ अर्धा चमचा, मिरेपूड पाव चमचा, त्यानंतर आमचूर पावडर पाव चमचा, सुंठ पावडर पाव चमचा, त्यानंतर साधं मीठ घेतलेलं आहे ते देखील पाव चमचा टाकलेला आहे, थोडीशी लाल मिर्च पावडर, हिंग या ठिकाणी क्यूब आहे माझ्याकडे मसाल्याच्या बिझनेसमुळे, त्यामुळे क्यूब वापरत आहे। तुम्ही हिंगाची पावडर वापरली तरीही चालणार आहे। सर्व जिन्नस मिक्सरला छान अशा दळून घ्यायचे आणि या ठिकाणी आपला जलजीरा मसाला तयार झालेला आहे। तुम्ही पाहू शकता साधारणतः एवढ्या मसाल्यामध्ये आपले 4 ते 5 ग्लास एवढं सरबत तयार होतं। हे पहा, तुम्ही पाहू शकता छान परफेक्ट असा हा जलजीरा मसाला या ठिकाणी तयार झालेला आहे। लगेचच पुदिना सरबत करण्यासाठी घेणार आहोत। त्यासाठी पुदिना आणि कोथिंबीर मी अगोदर मिक्सरला आईस क्यूब टाकून छान अशी दळून घेतलेली आहे। अगदी 1 वाटी पुदिना आणि 1 वाटी कोथिंबीर घेतलेली होती। त्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची टाकलेली आहे, अद्रक टाकलेला आहे, अर्धा लिंबूचा रस टाकायचा, त्यानंतर यामध्ये टाकूया आपण जो मसाला करून घेतलेला आहे तो जलजीरा मसाला। या ठिकाणी साधारणतः अर्धा चमचा टाकलेला आहे। तुम्हाला जर स्ट्रॉंग फ्लेवर आवडत असेल तर थोडासा वाढवला तुम्ही मसाल्याचं प्रमाण तरीही चालणार आहे। यामध्ये आईस क्यूब टाकून छान असं आपण हे मिक्सरला दळून घेतलं। आईस क्यूब टाकण्याचं कारण म्हणजे जो रंग आहे सरबतचा तो छान असा टिकून राहतो यासाठी। आता हे जे सिरप आहे ते आपण यामध्ये टाकूया। साधारणतः हे 2 ग्लाससाठीच आपण हे सरबतसाठीचं सिरप तयार केलेलं आहे। तुम्हाला जर स्ट्रॉंग फ्लेवर आवडत नसेल तर 3 ग्लास देखील यामध्ये तयार होतो, परंतु मला हे जे सरबत आहे थोडंसं स्ट्रॉंग